टेलरकडे जेव्हा आपण ड्रेस शिवायला टाकतो त्यावेळेला आपल्या ड्रेस मटेरियलचे बरेच तुकडे त्याच्याकडे शिल्लक राहतात. ते आपण तिथेच सोडून येतो. तर ते जे तुकडे असतात ते मी घरी घेऊन येते आणि त्या बदल्यात मी त्या टेलरला थोडेफार पैसे देते. परंतु कमी पैशात मला बऱ्याच डिझाईनचे खूप छान छान असे तुकडे मिळतात आणि त्या तुकड्यांपासून मी धबली दुपटी बनवते. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहतात आरती पित्रे हा माझा चॅनल. माझ्या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारची झबली दुपटी नेहमीच तुम्हाला दाखवत असते. तर आता तुम्ही बघितलं, हा एवढाचा तुकडा माझ्याकडे शिल्लक आहे. याची लांबी आणि रुंदी मी अजून मोजलेली नाही, ती मोजून घेते आणि त्या तुकड्यापासून तुम्हाला मी एक छानसं आज झबलं दाखवणार आहे. हे बघा, ही आहे चौघडी. इथे तुम्ही बघू शकता. हा जो कपडा असा लांबच्या लांब आहे, हा मी असा केला आणि तो असा फोल्ड केला. आता मी घडीवर याची रुंदी मोजणार आहे. याची घडीवर रुंदी येते 7 इंच आणि याची लांबी मला मिळणार आहे 14.5 इंच, म्हणजे ऍक्च्युअल 13 इंच. हा जो खालचा 1.5 इंच आहे हा फोल्डिंग मध्ये जाणार आहे. आता ही जी इथे रुंदी 7 इंच येते ती सगळीकडेच 7 इंच येते का आपल्याला आधी चेक करायचं आहे. शेवटपर्यंत त्याची रुंदी 7 इंच आपल्याला मिळाली पाहिजे. सगळीकडे याची रुंदी 7 इंच व्यवस्थित आपल्याला मिळते. आता इथे आपण माप टाकू झबल्याची. इथे मी 5 इंचावर एक खूण करून घेते. तिथून खाली 1 इंचावर एक खूण करून घेते आणि हा इथे एक असा चौकोन आहे. बघा किती छोट्या छोट्या कपड्यातनं तुम्ही किती छान छान काहीतरी बनवू शकता. हे झालं. आता आपल्याला इथून 5 इंचावर एक खूण करायची आहे आणि तिथे पण आपल्याला अशी एक रेघ आखून घ्यायची आहे. कपडा मी उलटा घेतलेला आहे, सुलट बाजू आतल्या बाजूला आहे. याला इथे आपण जोडून हे झाल्यानंतर आता इथे साधारण 1.5 इंचावर एक आपण खूण करून घेऊ आणि हा जो भाग आहे हा असा आखून घेऊ आणि हे जे 1.5 इंचावर खूण केली आहे तिथून फक्त इथे असा एक शेवटपर्यंत असा गोलाकार देऊन घेऊ, म्हणजे ह्या बाह्या होतील. आणि इथे जे आपण चौकोनी केलेलं आहे तिथे पण आपण एक असा गोलाकार देऊ. किंवा हे चौकोनी तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हा जो भाग आहे हा चौकोनीच ठेवू शकता. हे झाल्यानंतर खाली थोडासा ह्या जबल्याला शेप येण्यासाठी इथे एक अर्ध्या इंचावर आपण खूण करू आणि इथे पण आपण एक असा मध्यापर्यंत याला गोलाकार देऊ. आता हे आपण जे आखलेलं आहे ते आपण कापून घेऊ. हे बघा, हे इथपर्यंत आपलं हे झबलं कापून झालेलं आहे. आता मगाशी माझ्या अंदाजाने थोडासा खालचा भाग थोडासा शूट झाला नसावा म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला हे एक्सप्लेन करते. मी काय केलं, हा कपडा असा होता, असा लांबच्या लांब होता. हा मी इथे फोल्ड केला, असा आडवाच फोल्ड केला आणि आडवा व्यवस्थित फोल्ड करून पुन्हा त्याला असा फोल्ड केलं आणि मग इथून बघा हे जे अंतर आहे, हे बघा हे 7 इंच अंतर आहे. 7 इंच अंतर होतं त्यावेळेला मध्यापासून मी 5 इंचावर एक खूण केली. इथून इथे 1 इंचावर एक खूण केली. हा असा चौकोन आखून घेतला, त्याला असा गोलाकार देऊन गळ्याचा आकार दिला आणि इथून पुन्हा मी 5 इंचावर खूण केली इथे आणि इथे एक रेघ मारली आणि या खुणेपासून खाली अशी तिरकमी हे आखून घेतलं. हे बघा हे असं आणि इथून इथे 1.5 इंचावर खूण करून हा असा गोलाकार दिला आणि इथे पण खाली थोडासा अर्ध्या इंचावर गोलाकार देऊन मी हे झबलं पूर्ण कट करून घेतलं. त्यामुळे खांद्याच्या इथे आता फोल्ड आलेला आहे. हे इतकं कापून झाल्यानंतर आता आपल्याला याला गळपट्टी कापायची आहे. हे बघा हे असं उलगडल्यावर असं दिसेल. तर हे आपण आता थोडा वेळ 2 मिनिटासाठी बाजूला ठेवू. याला मॅचिंग म्हणून मी हा पिवळा कपडा घेतलेला आहे. हा ऑलरेडी मी 7 इंच उंचीचा घेतलेला आहे, म्हणजे डबल फोल्डमध्ये 7 इंच, म्हणजे टोटल 14 इंच. इथे तुम्ही बघू शकता हे 7 इंच आहे. तर हा पण मी आता काय करणार, असा उंचीच्या बाजूनेच फोल्ड करून घेणार आहे. इथे तुम्ही बघता त्याला काठ आहेत. हे असं फोल्ड केल्यानंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि ही जी रुंदी आहे ही मला 5 इंच हवी आहे, बरोबर 5 इंच. कारण इथे मी बाहीसाठी जो कपडा इथे जे हे केलेलं आहे तो 5 इंच आहे, त्यामुळे याची पण रुंदी मला 5 इंच हवी आहे.
हे बघा. तर ही बरोबर 5 इंच रुंदी झाली आणि ही झाली उंची. आता हे जे आपण कापलेलं आहे हे आपल्याला पुन्हा व्यवस्थित असं ठेवायचं. म्हणजे काय करायचंय, ही जी झबल्याची बाजू आहे इथे जॉईंट आला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता हे दोन्ही फोल्ड आहेत, त्यामुळे इथे फोल्ड आला पाहिजे आणि इथे खांद्याला पण फोल्ड आला पाहिजे. म्हणजे इथे खांद्याला पण फोल्ड येतोय आणि इथे मध्ये पण फोल्ड येतोय. आता हे व्यवस्थित ठेवायचं आणि त्याला आकारपट्टी कापून घ्यायची. हे आपण बाजूला करू आणि हा तुकडा पण आपण व्यवस्थित कापून. म्हणजे ते कसं होईल, हे बघा, हा जो गोलाकार आहे हा असा होईल. हे बघा, आता ही बरोबर माझी आकारपट्टी तयार झाली. आता याला दोरी घालण्यासाठी मला मध्ये एक होल करावं लागेल. ॲक्च्युअली याला होल करता आलं असतं, परंतु मी याला करणार नाही, कारण ही जी आकारपट्टी आहे ही मी वरून फोल्ड करणार, म्हणजे समोरच्या बाजूने ही आकारपट्टी दिसणार आहे. म्हणून मी हा मॅचिंग कपडा घेतलेला आहे. याचा अर्थ जे काही मी होल करणार आहे ते मला बरोबर या पट्टीवर आलं पाहिजे. म्हणून आता ही पट्टी मी अशी फोल्ड करणार आणि याचा सेंटर आधी काढून घेणार. एका कुठल्याही बाजूचा चालेल, पण मी आता हे असं फोल्ड करून दोन्ही बाजूला सेंटर काढून घेते. हा सेंटर काढून घेतला. इथे आपण एक आतल्या बाजूने रेघ मारून घेऊ आणि आता 3 बाय 3 इंचाचा मला एक चौकोन कापायचा आहे आणि याचा जो सेंटर पॉइंट आहे तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, हा चौकोन असा दुमडायचा आणि इथे एक छोटासा कट मारून घ्यायचा. हां, आणि याच्या चारही बाजूने आता मला, आणि हा बरोबर इथे उलट्या बाजूने ठेवायचा, या पट्टीच्या इथे ठेवायचा आणि हे शिवून घ्यायचं आधी. तर हे आधी आता मी याच दोऱ्याने शिवून घेते आणि मग मी तुम्हाला शिवल्यानंतर हे मी पुढे काय करणार आहे हे सांगते. आता हा मधला भाग कापून टाकायचा आणि त्याला चारी कोपऱ्यात व्यवस्थित कट मारून घेतले आहेत मी. आणि आता हे खालून वर घ्यायचं, म्हणजे उलट बाजूला मी शिवलेलं आहे ते सुलट बाजूने घ्यायचं आणि पुन्हा त्या चौकोनावर मी व्यवस्थित चारी बाजूने टीप मारून घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता. अशा प्रकारे त्याला व्यवस्थित असं छानसं होल तयार झालं, जिथे आपल्याला नाडी घालता येईल आणि तिथून नाडी बाहेर काढता येईल. अशा पद्धतीने आता मी हे करून घेतलेलं आहे. आता हे झबलं जे आहे, हे जे वरचं हे जे योक आहे हा आपल्याला त्या झबल्याला जोडायचं आहे. मग आता काय करायचं, हे झबलं जे आहे हे असं उलटं ठेवायचं आणि हा जो भाग आहे हा याच्यावर असा ठेवायचा, म्हणजे झबलं पण उलटं आणि हा भाग पण उलटा असा बरोबर असा ठेवून घ्यायचा आणि याला अशी राऊंडमध्ये पूर्ण टीप मारायची. म्हणजे काय होईल, हा भाग समोरच्या बाजूला जाईल आणि त्यानंतर मग हे झबलं व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करता येईल. हे बघा, आता हे मी काय केलं, हे झबलं पण उलट ठेवलं आणि हे ठेवलं उलट, म्हणजे याची सुलट बाजू आणि झबल्याची उलट बाजू अशी एकमेकांवर ठेवली. आता इथे 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला सगळ्याला आधी टीप मारून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मग याला तिरके कट देऊन हे आपल्याला उलटवावं लागेल. याला मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण हे शिवून घेऊ. आता हे मी शिवून घेतलं आणि याला सगळीकडे तिरके कट देऊन घेतलेले आहेत. आता हे आपल्याला सुलट करायचं आहे, म्हणजे इकडनं काढून घ्यायचं. तुम्हाला चालत असेल तर तुम्ही याच्यावर टीप मारून घेतली तरी चालेल, परंतु मी याला इस्त्री फिरवून घेणार आहे. हे बघा, आता हे जे आहे हे आपल्याला इथे दुमडून याला टीप मारून घ्यावी लागेल दोन्ही बाजूनी, इकडनं पण आणि इकडनं पण, आणि त्यानंतर मग आपण याला गोठ लावणार आहोत. तर हे आता आधी मी जोडून घेते आणि गोठ लावायला आपण या पट्ट्या वापरणार आहोत. तर त्या केसमध्ये काय करायचं, हे असं ठेवायचं, किट फोल्ड करायचं, अंतर मात्र दुमडलेलं जे अंतर आहे ते सेम राहिलं पाहिजे आणि याच्यावरनं टीप मारून घ्यायची.
आता याला साईडला आपण पट्टी लावणार आहोत. तर या 2 पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. ही जी पट्टी आहे ही मी अशी ठेवलेली आहे, सुलट बाजू आतमध्ये, उलट बाजू बाहेर. आता ही याला मी जोडून घेते. ही जी पट्टी आता आहे ही एकदा अशी दुमडायची, पुन्हा अशी दुमडायची आणि याला जोडून घ्यायची. जसं या बाजूला केलं तसंच या बाजूला पण मी करून घेते. झालं. आता आपल्याला या साईड जोडून घ्यायचेत. इथे असं पकडायचं आणि व्यवस्थित हे जोडून घ्यायचं. आता हे कुठे जे कमी जास्त झालेलं असेल हे कट करून घ्यायचं आणि याला खाली फोल्ड घालून टाकायचा. तो फोल्ड आपला नीट यावा, कारण इथे राऊंड शेप आहे ना, म्हणून इथे छोटेसे अगदी छोटे छोटे तिरके कट देऊन घ्यायचे. आता आपल्याला हे जे इथे हे आहे याला घालायला आपल्याला इथे एक दोरी करावी लागेल. 1.5 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कापून इथे मी दोरी बनवणार आहे आणि ती दोरी आपण मध्ये त्या झबल्याला घालणार आहोत. आता ही नाडी आपल्याला याच्यामध्ये ओवून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला त्याला लटकन लावायचे आहे. हे बघा. आता तुम्हाला हे भोक सुरुवातीला ज्या वेळेला मी हे याला भोक पाडलं त्यावेळेला खूप मोठं वाटत होतं असेल, परंतु जेव्हा आपण हे असं करू आणि इथे गाठ मारू किंवा इथे एखादं म्हणजे बाळाच्या गळ्या एवढं हे असं आवळलं जाईल ना, आणि त्यानंतर मग इथे हे असं बांधलं जाईल, बरोबर. त्यावेळेला ते भोग जे मोठं झालेलं होतं ते लपून जातं. तर आता याला मी लटकन लावून घेते आणि मग तुम्हाला याचा फायनल लुक मी दाखवते. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे छानसं आता झबलं तयार झालं. आता हे साईडचे जे दोरे बिरे आहेत ते आपण व्यवस्थित कापून घेऊ कुठे राहिलेले असतील तर. आणि आता हे असं करायचं आणि याला एक इथे छोटंसं फूल करायचं. आता हे आपलं झबलं पूर्णपणे शिवून तयार झालं आणि याला आपण नाडी पण लावली, नाडीला लटकन पण लावले. अशा प्रकारे आपलं हे आता तयार झालेलं आहे. तर टेलरकडनं आणलेल्या छोट्या छोट्या तुकड्यातनं तुम्ही अशी ही छान छान झबली बनवू शकता, विकू पण शकता. आता हे झबलं जर मला विकायचं असेल तर मी हे 100 ते 150 रुपयाला हे झबलं विकणार आहे, कारण हे कपडे मला खूप स्वस्त मिळाले, त्यामुळे याची जास्त किंमत मी लावणार नाही. ही झाली समोरची बाजू आणि ही झाली मागची बाजू. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईपसुद्धा करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करून मला सपोर्ट करा, अशी तुम्हाला मी नम्र विनंती करते. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.